मार्किंग केलेली आहे निवासी क्षेत्रामध्ये, कमर्शियल क्षेत्रामध्ये. काही काही ठिकाणी एकदम व्यवस्थित आहे, बरोबर आहे. परंतु बऱ्याच ठिकाणी नाव सांगा तुमचं. माझं कैलास तुळजाराम भोकरे. बोला पुढे. बऱ्याच ठिकाणी मार्किंग चुकलेली आहे, म्हणजे जवळजवळ 75% ठिकाणी ओके, परंतु 25-30 ठिकाणी चुकलेली आहे. तर काही काही भूखंड जर मोजले तर ते बरोबर येतात, परंतु काही ठिकाणी काय होतं 1 फूट 2 फूट अर्धा फूट असा हा फरक पडलेला आहे त्या मार्किंग कॉलमवर राहिलेली. तरी ते आमची समस्या विनंती आहे निवासी क्षेत्रांनी, कमर्शियल विभागातील सर्व नागरिकांची कधी अतिक्रमणाला ज्यावेळेस हाताळतात त्यावेळेस प्रत्येक प्लॉट हा मोजून घ्यावा, नंतरच पुढची कारवाई करावी. प्रत्येक प्लॉट हा मोजावा, जो भूखंडधारकाला दिलेला भूखंड ज्या क्षेत्रफळ त्याचं ते आहे ते त्याला मोजून द्यावं आणि नंतर मग तुम्हाला वाटलं तर तुमचं अतिक्रमण त्याप्रमाणे मार्किंग करावी. आता बरेच ठिकाणी ना चुकीची मार्किंग झालेली आहे, म्हणजे जास्त नाही, अर्धा फूट 1 फूट. त्यामुळं काय झालं, संभ्रम निम्रान झालेला आहे लोकांचा, नागरिकांमध्ये. माझं पट्ट तुझं पट्ट 1 फूट अर्धा फूट असा भाग आहे जास्त. बाकीचे बसून घ्या, आणि मागं उभा राहा. विनंती की अर्धा फूट 1 फूट जे असेल 2 फूट कृपया आपण मोजून त्याच्यावरती विचार करावा. आणि जिथं काहीच अडथळा नाही आहे, रोड नाही आहे, म्हणजे कोणाला त्याचा त्रास नाही आहे. तर मेन असं झालेलं सर की आपला जो रोडचा सेंटर आहे तर त्या हिशोबाने 12 मीटरमध्ये जे काही योग्य होतं आहे त्यामध्ये म्हणजे माझं मी प्रस्ताव टाकलेला आहे. माझं फक्त एवढं म्हणणं होतं की दोन्ही साईडून एक्झॅक्ट मेजरमेंट घेण्यात यावी. ती मेजरमेंट घेण्यात आली आणि जे काही त्या 12 मीटरमध्ये जे येतं आहे ते मी माझं जे सगळं काय माझं काही जिना वगैरे येतं ते मी माझं घेण्यास तयार आहे. फक्त मला एक्झॅक्ट ती मार्किंग आलेली. माझ्या इथे जवळपास 4 ते 5 मार्किंग पडलेलं आहे. सेंटर कधी इकडच्या साईडला जातं आहे, कधी इकडच्या साईडला जातं आहे. डिवायडर तिथं चुकीच्या जागी नाही असं मला वाटतं. मला योग्य नाही माहिती काय ते, पण मी मोजलं टेपच्या हिशोबाने तर तसं येतं आहे. फक्त माझी एवढी इच्छा आहे की ते 12 मीटरमध्ये जे येतं आहे ते काढायचं आम्ही तयार आहोत. फक्त जे 12 मीटर काय एक्झॅक्ट रोडच्या सेंटरच्या हिशोबाने ते आम्हाला कळवण्यात यावे. त्याच्या हिशोबाने आम्ही MIDCला व पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याची विनंती आहे. फक्त ही माझी विनंती आहे की माझं एवढं पॉईंट तुमच्याकडे नोट बाबुराव पाटील. मी सिद्धिविनायक गणेश मंदिर सामाजिक संस्थेचं विश्वस्त आहे. ज्यावेळेला आपल्या बजाजनगर परिसरामध्ये सिटी बस नव्याने चालू झाल्या त्यावेळेला ते रूट ठरवण्यात आले. त्या रूटनुसार त्या ठिकाणी बस स्टॉप बांधण्यात आले. त्यानंतर परिवहन विभागाने त्या रूटमध्ये बदल केला आणि जे काही बस थांबे आहेत ते आता ऑड रूटला आहेत. त्या ठिकाणी साधारणतः संध्याकाळी 10-11 वाजता म्हणजे दारूचे वगैरे असं बसून प्रवाह जातात. हे अतिक्रमण काढत असताना त्यात जर हे आपल्याला निष्कासित करता आलं तर ते कृपया करावं असं विनंती मध्ये आहे. 15 दिवसाखाली सरांनी मार्किंग केली. मार्किंगपर्यंत आमचे जे समोरचे 2 मेंबर आहे, समोरचा मेंबर आहेत, त्यांनी पूर्ण हद्दीपर्यंत बांधकाम केलं. तुमच्याकडनं सर त्यांना 2021 साली ॲप्रुव्हल भेटलं बांधकामाचं, जे न बघता दिलं गेलं तुमच्याकडनं. पण त्यांनी एक्स्ट्रा जी जागा समोर पार्किंगसाठी सोडलेली असती त्याच्यावरती कन्स्ट्रक्शन केलं, तिथे ते कमर्शियल यूज करताय. तर आता तुम्ही रस्त्याची जागा वाढवल्यानंतर आम्हाला पाठीमागं गाडी नेण्यासाठी चान्स नाही, तर आम्ही गाड्या कुठं उभं करायच्या? जर तुम्ही त्याच्यामध्ये प्रिकॉशन करणार असाल तर मग त्यांनी जी पार्किंगची जागा समजा सोसायटीच्या नियमाप्रमाणे नक्षाप्रमाणे जे काही आहे तर ती जागा मोकळी करणार का? की आम्ही पार्किंग झाल्यानंतर रस्ता वाढल्यानंतर तुम्ही डिवायडर जर टाकलं तरी पण रस्त्यावरती गाड्या उभ्या करायच्या का? प्लॉट नंबर P119 शैक्षणिक संकुल बजाजनगर त्यांच्या प्रतिनिधीकडून आलो संस्थेचा. तर भारतीय ग्रामीण पुनर्वसन संस्थेने भारतीय पुनर्वसन संस्थेच्या लागून जी जागा आहेत त्या जागेची मागणी MIDCकडे केलेली आहे आणि MIDCने सुद्धा त्यावरती प्रोसेस चालू केलेली आहे. त्या संदर्भात कोर्टात सुद्धा हे मॅटर चालू आहेत. कोर्टाची स्टे ऑर्डर पण आहे, मी सरांना देऊ इच्छितो. सरांकडे इन्व्हर्ट पण केलेली आहे आर ऑफिसला. तर उद्या जे करणार आहात त्या गोष्टीमध्ये लहान छोटे छोटे मुलं तिथं शिकतात सर शाळेमध्ये, त्याचा विचार करावा विनंती. भारतीय ग्रामीण पुनर्वसन संस्था हायटेक कॅम्पस. नाव तुमचं सांगा ना. सचिन मोरे. बजाजनगरमध्ये रेसिडेन्शियल मार्किंग केलेली आहे. आता काही लोक म्हणजे त्याच्याबद्दल काही नोटीस वगैरे दिली नाही. जे काही मार्किंगवर आहे समजा त्या मार्किंगच्या लिमिट म्हणजे तोडणारे असं तुमचा अर्थ आहे. तर लोकांना ते नोटीस वगैरे नसल्यामुळे लोक समोर राहतात. ते लोक
करणार काय ते? कारण लोकांना काय नोटीस भेटली आहे? नमस्कार. आपल्याला सर्वांना माहीत आहे की महापालिकेने 2 महिन्यापूर्वी रस्ता म्हणजे त्यांचा DP प्लॅन मंजूर झाला आणि त्यांची रस्त्याची रुंदी वाढली, त्यामुळे त्यांनी अतिक्रमण जे होते ते तोडण्यास सुरुवात केलेली आहे. त्याच धर्तीवर महामंडळाने पण तोच प्रोग्राम हाती घेतलेला आहे. पण दोन्हीमध्ये फरक असा आहे की महापालिकेची रस्त्याची रुंदी वाढली तर महापालिकेची MIDCची रुंदी वाढली नाही. जे MIDCचे एक्झिस्टिंग रोड आहेत तेवढेच आहेत, पण त्या रोड विड्थमध्ये अतिक्रमण झालेले आहेत, ती आपण पाडणार आहोत. म्हणजे आता कोणीतरी मुद्दा मांडला होता की हद्दवाढचं, तसा विषय नाही आहे याच्यामध्ये. ऑलरेडी 20 मीटर 25 मीटर लेआउटला मंजूर आहेत, त्या रोड विड्थमध्ये अतिक्रमण झालेली आहेत. हा एक मुद्दा महापालिकेच्या पासून थोडा वेगळा आहे. आणि दुसरं, जे महामंडळाच्या जागा आहेत म्हणजे ओपन स्पेसेस ॲम्युनिटी ज्या आहेत त्या जागेवर बऱ्याच लोकांनी अतिक्रमण केलेली आहे. सपोज आम्ही प्लांटेशनला अटक केलं असेल भूखंड, त्याच्यावर कमर्शियल गाड्या टाकून सर्रास दुकानं चालू आहेत, हे सर्वांना माहिती आहे. तो मुद्दा आहे आपल्या याच्यामध्ये. तर त्यामुळे सर्वांना विनंती अशी आहे की ज्यांनी अतिक्रमण केले आहेत त्यांनी स्वतः अतिक्रमण काढून घ्यावे, नाही तर उद्यापासून आम्ही सुरुवात करणार आहोतच. दुसरा मुद्दा की काही लोकांची अशी मागणी आहे की मार्किंग चुकीची झालेली आहे. तर मार्किंग बरोबर केलेली आहे आणि बऱ्याच लोकांच्या समक्ष पण मार्किंग करून देण्यात आलेली आहे. तरीही काही लोकांना डाऊट असेल तर त्यांच्या समक्ष पण अतिक्रमणच्या जेव्हा आपण काढू त्यावेळेस तुम्हाला मार्किंग करून देण्यात येईल. त्यामुळे सर्वांना विनंती अशी आहे की ज्यांनी अतिक्रमण केलेले आहेत त्यांनी स्वतःहून काढून घ्यावे, जेणेकरून त्यांचं नुकसान कमी होईल. जर महामंडळाने सुरुवात केली तर मग नुकसान होऊ शकतं. त्यामुळे सर्वांनी लवकरात लवकर अतिक्रमण काढून घ्यावी. तर अतिक्रमण हे अतिक्रमण असतं, त्याला कुठल्याही पद्धतीने आपण नियम लावू शकत नाही. तर महामंडळाच्या रस्त्यामध्ये आणि ओपन स्पेसेसमध्ये बऱ्याच दिवसापासून अतिक्रमण झालेलं आहे. तर ही अतिक्रमण काढण्याची आपण मोहीम आता घेतो आहे. तर आपण याचं जवळपास 4 तारखेपासून मोजणी चालू केली होती. मध्ये आपण सगळ्यांना सूचना दिल्या होत्या. हे अतिक्रमण काढताना सामान्य लोकांचं कुठलंही नुकसान व्हावं ही आमचीसुद्धा इच्छा नाही आहे, पोलीस प्रशासनाची पण इच्छा नाही आहे. CP सरांकडे जेव्हा मीटिंग झाली त्यावेळेस CP सरांनी स्पष्ट सांगितलं होतं की तुम्ही जाऊन सरळ काढू नका, तुम्ही लोकांना कल्पना द्या, लोकांना कल्पना होईल असं भोंगा फिरवा, पेपरमध्ये माहिती द्या, म्हणजे लोकांचं नुकसान होणार नाही. कारण अतिक्रमण जर आज समजा एखाद्याचं अतिक्रमण आहे, काढायला गेलं त्याला माहिती नाही आणि जर सरळ काढलं तर त्या बिचाऱ्याचं नुकसान भरपूर होणार आहे. तर नुकसान व्हावं ही महामंडळाची अजिबात MIDCची इच्छा नाही आहे, पोलीस प्रशासनाची पण इच्छा नाही आहे. त्यामध्ये सानप साहेब असतील, गाडे साहेब असतील, आपले DCP साहेब असतील आणि CP साहेब असतील, यांची पण भूमिका तीच आहे. त्याच अनुषंगाने आज ही समन्वयासाठी बैठक साहेबांनी बोलवलेली आहे. तर याच्यामध्ये ज्या काही मुद्दे आता आले की मार्किंग चुकीचे आहे, मार्किंग ही MIDCच्या प्रोफेशनल लोकांनी सर्वेअरनी केलेली आहे. त्याच्यामध्ये चूक होण्याची किंतु परंतु नाही आहे. आणि मध्ये काही आमच्याकडे लोकांच्या तक्रारी आल्या होत्या, तर त्यामध्ये आता भटांकरजी इथं होते, त्यांचा एक मुद्दा होता, ते माझ्याकडे भेटायला आले होते. मी त्यांना सांगितलं होतं की मार्किंग चुकलेली नसणार आहे, तरी पण तुम्ही आमच्या सर्वेअरकडे एकदा जाऊन या आणि एकदा तुम्ही कन्फर्म करून घ्या. ते कन्फर्म पण झालेलं आहे. त्यामुळं चुकीची मार्किंग होण्याची शक्यता फार कमी आहे, कारण हे अतिक्रमण निष्काळजी कारवाई असल्यामुळे त्याच्यामध्ये चूक करणं हे होणार नाही. तर ह्याच्यामधले जे मुद्दे आहेत त्याच्यामध्ये मी आता क्लिअर करतो की याच्यामध्ये आपण कुठल्याही धार्मिक स्थळाचं अतिक्रमण ह्या मोहीमध्ये आपण काढणार नाही, याची अगोदर सर्वांनी नोंद घ्यावी. तुमच्या मनात जर काही धार्मिक स्थळाबद्दलचे आता मध्ये उपस्थित झाले होते तर ह्या मोहिमेमध्ये कुठल्याही धार्मिक स्थळाचं अतिक्रमणाला आपण काढणार नाही आहे. पण धार्मिक स्थळाच्या आजूबाजूला जे काही कमर्शियल शॉप्स त्याच्या अनुषंगाने व्यवसाय चालू आहेत, हे जे अतिक्रमण आहे हे मात्र आपण नक्की काढणार आहे. आणि हा जो एक नोटीसचा मुद्दा यांनी उपस्थित केला होता, अतिक्रमण करताना आपण MIDCला विचारून केलेलं होतं का? नव्हतं केलेलं. त्यामुळे कुठल्याही अतिक्रमणाला कुठलीही नोटीस देण्याची कोणाला गरज नसते. त्यामुळे हे अतिक्रमण सगळ्यांनी काढून घेण्यासाठी आम्ही सूचना व्यवस्थित दिलेली आहे, पेपरला जाहिरात दिलेली आहे, आपण भोंगा फिरवलेला आहे आणि पुरेसा वेळ सगळ्यांना दिलेला आहे. याचं कारण हेच होतं की आपलं कमीत कमी नुकसान व्हावं. तरी आमची परत एकदा आपल्याला विनंती आहे की आपण ह्या अतिक्रमणच्या मोहिमेला समन्वयाने प्रतिसाद द्यावा आणि आपलं नुकसान होणार नाही याची दक्षता घ्यावी आणि अतिक्रमण मोहिमेस प्रतिसाद द्यावा आणि आपलं अतिक्रमण आपण काढून घ्यावं, ही सगळ्यांना विनंती आहे. धन्यवाद. सर्वप्रथम हे स्पष्ट करतो की जी काही कार्यवाही होईल ती नियमानुसार.
सर्वसामान्य रहिवासी राहतात, ज्या ठिकाणी घरं आहेत, घरात राहतात, तर त्याची कार्यवाही 15 ऑगस्टपर्यंत होणार आहे. हायकोर्टने स्पष्ट केलेलं आहे की 15 ऑगस्टपर्यंत कृपया रहिवासी घरामध्ये कार्यवाही करू नये. ज्या ठिकाणी व्यापारी संकुल आहे, व्यापारी ज्या ठिकाणी कमर्शियल कॉम्प्लेक्स आहे, दुकान आहेत, त्याच्यावर निश्चित कार्यवाही. त्याच्यात शंका नाही. तुम्ही शहरात बघितलेलं आहे, हायकोर्टचा निर्णय आहे, 3-3 मजली बिल्डिंग पाडलेले आहे. जर कुणी भ्रमात असेल की कार्यवाही होणार नाही तर कृपया हे मनातून काढून टाका. जे काय आपलं अतिक्रमण झालेलं आहे ते स्वतःहून काढून घ्या. ज्यांनी कुणी काढलेलं नसेल त्यांच्यासाठी मी फक्त सन्माननीय गिरी साहेब आणि भामरे साहेबांना विनंती करतो की अजूनही कृपया 2 दिवस, 2 आणि 3 तारीख, उद्या आणि परवा त्यांना वेळ द्या. 4 तारखेला सकाळी 8 वाजल्यापासून आम्ही निश्चित सुरुवात करणार. त्याच्यात कोणतीही शंका नाही. हे फक्त जनतेसाठी हे केलेलं आहे. ज्यांनी इथं शंका उपस्थित केलेल्या आहेत की मेजरमेंट चुकीचं आहे, त्यांना उद्या कृपया खात्री करून द्या परत एकदा आपल्या टीम मार्फत की हे मेजरमेंट बरोबर आहे. धार्मिक जे स्थळ आहेत ते आपण काढणार नाहीये, परंतु धार्मिक स्थळाच्या नावाखाली जे कोणी अतिक्रमण करत असतील त्याच्या आजूबाजूला, तर त्यांना आम्ही सोडणार. आम्ही सोडणार नाही म्हणजे MIDC प्रशासन, आम्ही फक्त प्रोटेक्शनला आहे. पोलिसांची भूमिका फक्त प्रोटेक्शनची आहे. कृपया परत समजून घ्या, आम्ही ते पाडणार नाही. तर आमची भूमिका प्रोटेक्शनची आहे, परंतु नुकसान टाळणं हे सर्वात महत्वाचं आहे. त्यामुळं आम्ही वारंवार सांगतोय की बैठका इथं अगोदरही 2 बैठका घेण्यात आल्या, 3री बैठक घेण्याचे कारण हे वास्तविक आमचा आणि अतिक्रमण मोहिमेचा संबंध नाही. अतिक्रमण काढणे हे MIDCचं काम आहे, आमचं काम प्रोटेक्शनचं आहे. परंतु जनतेचं नुकसान होऊ नये, कुणीही संभ्रमावस्थेत राहू नये म्हणून ही मीटिंग घेतलेली आहे. समजून घ्या. या ठिकाणी काही लोकांनी मुद्दे उपस्थित केले ते आम्ही सर्व लिहून घेतलेले आहेत. MIDC अधिकाऱ्यांना विनंती केलेली आहे उद्या आणि परवा आपण आपल्या हाताने ते जे काही अतिक्रमण आहे ते काढून घ्या. निष्कारण आपल्यालाही त्रास होईल. ज्यांचे काही मुद्दे असतील ते MIDC जाऊन ते क्लिअर करून घ्या. आज, उद्या, परवा 4 तारखेला मात्र कृपया कुणीही यामध्ये येऊ नका. कारण तुमच्या माहितीसाठी सांगतो की MIDCच्या अधिकाऱ्यांच्या फिर्यादनुसार काल एक गुन्हा दाखल झालेला, बरोबर आहे, आपल्याकडे एक गुन्हा दाखल झालेला आहे. त्यामुळे ते फिर्याद देतील, परत एक गुन्हा दाखल होईल, अतिक्रमण तर काढलं जाईलच. नाही, ठीक आहे, आतापर्यंत भरपूर वेळ दिलेला आहे. जे तुमचे मुद्दे आहेत तुम्ही ते क्लिअर करू शकता, परंतु संभ्रमावस्थेत राहू नका. त्यांनी ऑलरेडी क्लिअर केलं की आमच्याकडे आले होते की 2 तारखेलाच हे करा, परंतु माननीय CP सरांचं म्हणणं आहे की यांच्या सर्वसामान्य नागरिकांना अजून 2 दिवस द्या. ज्यांनी काढलेलं नसेल ते काढून घेतील. कारण अतिक्रमण जी मोहीम आहे ती संपूर्ण शहरात चालू होती. सुरुवातीला काही लोकांनी विरोध केला, परंतु ज्यावेळी लोकांच्या लक्षात आलं की आता आपलं अतिक्रमण काय वाचणार नाही, नंतर आम्हाला बंदोबस्तच करावा लागणार आहे. लोकांनी आपापलं जे काय आहे ते सर्व काढून घेतलेले आहे. 3-3 मजली इमारती इथं पडलेल्या आहेत. आपण टीव्हीत, पेपरमध्ये वाचलं असेल. त्यामुळं कृपया लोकांना मिसगाईड पण करू नका. मला असं वाटतंय कुणाची काही शंका नसेल. आपण सर्वजण पोलिसांनी बोलवलेल्या बैठकीस शॉर्ट नोटीसवर उपस्थित झाला, त्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद. कोर्टमध्ये केस दाखल असेल, कोर्टमध्ये स्टे असेल तर ती हे होईल. दाखल केस करणं ही कोई 30 दिवसाचं म्हणणं आमचं. अरे 1 मिनिट,
दाखल त्यांना मान्य नाही 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 करायचे, त्यांना 30 दिवसाच्या आत दाखल करणं ही गोष्ट वेगळी आणि स्टे मिळवणं वेगळं. नोटीस काढलेले आहेत त्यांना, उद्या सुट्टी आहे परवा. तुम्हाला समजलंय असं मी समजतो. आणि काढलेलं आहे सर, तरी सुद्धा धन्यवाद. आपण सर्वजण आलात, सर्वांचं धन्यवाद. पंढरपूर गावाचं जे आहे आणि MIDCचं आहे, यांनी स्पष्ट केले ना ऑलरेडी. MIDC हद्दीत असेल तर काढलं जाईल, MIDCच्या हद्दीत असेल तर काढलं जाईल. हो बरोबर आहे. घराला मी सांगितलंय ना 15 ऑगस्ट पर्यंत घराचं कोणतंही अतिक्रमण काढलं जाणार नाही. धन्यवाद. गाडे साहेब. प्रकारे 16 ऑगस्ट पर्यंत त्यांना हात लावणार नाही. त्याच्यानंतरची कारवाई होईल. तोपर्यंत ज्या ठिकाणी अतिक्रमण आहे ते आता सरांनी दिलेल्याप्रमाणे 4 तारखेपासून अतिक्रमण काढायला सुरुवात होईल. 2 दिवस मिळालेले, 2 दिवसात आपलं जे काय राहिलेलं आहे ते अतिक्रमण काढून घ्या. पोलिसाला सहकार्य करा, MIDCला सहकार्य करा.